झाली होती। चालू वर्षीच्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा आणि काजू पिकाला खूप कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे। याबाबत कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींसोबत 17 मार्च 2026 रोजी बैठक घेऊन त्यांची मते विचारात घेतली। सरकारने क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभाग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून मागवला असून सुकृतदर्शनी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे। आंबा पिकाबाबत कोकणात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाखाली 1,24,571 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे। आंबा पिकासाठी एकूण 302 महसूल मंडळ अधिसूचित असून 35,580 हेक्टर क्षेत्रावर 80,418 शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभाग घेऊन आंबा पिकाचा विमा उतरवला आहे। आंबा पिकासाठी सद्यस्थितीत फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे कमी तापमान व जास्त तापमान हे ट्रिगर हिट झाले असून त्यासाठी कोकणातील साधारण 302 पैकी 155 महसूल मंडळात नुकसान भरपाई देय झाली आहे। ही नुकसान भरपाई कमी तापमानासाठी कमीत कमी रुपये 6,071 तर जास्तीत जास्त रुपये 34,000 प्रति हेक्टरी अशी आहे। तर जास्त तापमानासाठी कमीत कमी रुपये 17,171 तर जास्तीत जास्त 68,000 रुपये प्रति हेक्टर इतकी आहे। अवेळी पाऊस, गारपीट, वेगाचा वारा पासून नुकसान घटकांसाठी आंब्याला 15 मे पर्यंत विमा संरक्षण कालावधी आहे। त्यामुळे या घटकापासून नुकसान झाल्यास या नुकसान भरपाईत वाढ अपेक्षित आहे। आंब्यासाठी एकूण विमा संरक्षित रक्कम 2,27,000 प्रति हेक्टर आहे। काजू पिकाबाबत कोकणात काजू पिकाखालील 1,75,140 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे। काजू पिकासाठी एकूण 198 महसूल मंडळ अधिसूचित करण्यात आली असून 7,880.19 हेक्टर क्षेत्राचा 15,769 शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजनेत सहभाग घेऊन पीक विमा उतरवलेला आहे। काजू पिकासाठी सद्यस्थितीत फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे कमी तापमान हा ट्रिगर हिट झाला असून त्यासाठी कोकणातील साधारण 198 पैकी 150 महसूल मंडळात नुकसान भरपाई देय झाली आहे।